Hello students, we are studying the 8th chapter, trigonometry. In this chapter, in the last two videos, we have studied about the formulae and values of the different trigonometric ratios. काही आपण फॉर्म्युले पाहिले, इंटर रिलेशनचे फॉर्म्युलेस पाहिले, जसं साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1, कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू 1, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा, असे फॉर्म्युल्यांचा अभ्यास केला. त्यानंतर आपण कॉम्प्लिमेंटरी अँगलचे फॉर्म्युले सुद्धा पाहिले. साइन 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा, यासारखे आपण 6 फॉर्म्युले पाहिले. आणि त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॅल्यूजचा अभ्यास केला, जसं साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90 याच्या व्हॅल्यूज आपण काढल्या होत्या 3 ट्रायंगलच्या आधारावर. आणि शेवटी आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचे 3 फॉर्म्युले अभ्यासले होते, ज्यामधला पहिला फॉर्म्युला असा होता साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता ह्या फॉर्म्युलांचा तुमचा व्यवस्थित अभ्यास असायला पाहिजे, तरच तुम्हाला पुढले एक्झाम्पल सोडवता येतात. अतिशय सोपा भाग आहे. फॉर्म्युलांचा पुन्हा एकदा अभ्यास करायचा हे एक्झाम्पल सोडवण्याच्या आधी. एकदा की तुम्हाला ते फॉर्म्युले व्यवस्थित समजायला लागले की नंतर मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारचे एक्झाम्पल सहज सोडवता येतात. ट्रिग्नोमेट्री हे तुमचं अतिशय आवडीचं प्रकरण बनते. मग आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे जरा पाहू आपण. काही एक्झाम्पल सोडवू. प्रॅक्टिस करता करता सरावाने तुमचे हे कन्सेप्ट क्लिअर होतात आणि तुम्हाला तुमचा इंटरेस्ट सुद्धा वाढत जातो. आता या एक्झाम्पल मध्ये पहा काय म्हटलेलं आहे. इफ साइन थीटा इज इक्वल टू 5 अपॉन 13, साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला 5 अपॉन 13 दिलेली आहे. फाइंड द कॉस थीटा, टॅन थीटा. आपल्याला जर म्हटलं आहे की काढा कॉट थीटा, सेक थीटा. आपण एक्झाम्पल वाढवून राहिलो. सेक थीटा, कोसेक थीटा, हे सर्व व्हॅल्यू काढून दाखवा. म्हणजे पहा, साइन थीटाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे 6 रेशो आहेत. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. ठीक आहे. हे 6 ट्रिग्नोमेट्रीचे रेशो आहेत. त्यापैकी पहिला रेशो तुम्हाला दिलेला आहे साइन थीटा इज इक्वल टू 5 अपॉन 13, म्हणजे साइन थीटाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. पुढे म्हटलेलं आहे की फाइंड कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा. म्हणजे उर्वरित ज्या 5ही व्हॅल्यू आहेत त्या काढून दाखवा. एकच रेशो दिलेला आहे, 5ही रेशोच्या व्हॅल्यू तुम्हाला काढून दाखवायच्या. सहज एक्झाम्पल सोडवता येतं. यामध्ये आपण पायथागोरस थेरमचा वापर करून हे एक्झाम्पल सोडवू. म्हणजे कसं सोडवता येईल. सुरुवातीला आपण एक ट्रायंगल काढू. अर्थातच तो राईट अँगल ट्रायंगल असेल. ठीक आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. याला नाव देऊ ABC. ठीक आहे. अँगल B 90 चा आहे आणि हा जो C आहे, अँगल C, याला आपण थीटा म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे जरा पहा. लेट इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC आपण घेतलेला आहे. आपल्याला फिगर वगैरे दिलेली नव्हती, एक्झाम्पल मध्ये कुठेही दिलेलं नव्हतं. लेट समजा इन ट्रायंगल ABC मध्ये अँगल B हा 90 चा आहे आणि अँगल C हा थीटा आहे. अँगल C हा थीटा आहे. तर आता मला सांगा, ज्या ट्रायंगल मधला एक अँगल 90 चा आहे, इथे आता आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो की नाही. पायथागोरस थेरम आपण अप्लाय करू शकतो. मात्र त्याच्या आधी अँगल C किती दिलेला आहे तुम्हाला. अँगल C थीटा घेतलेला आहे आपण. ठीक आहे. मग एक व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. साइन थीटा इज इक्वल टू 5 अपॉन 13. साइन थीटा इज इक्वल टू 5 अपॉन 13. आता मला सांगा, साइन थीटा म्हणजे काय होतं. ह्या जर फिगर मध्ये आपण पाहिलं तर साइन थीटा म्हणजे काय होतं. अपोजिट साइड AB अपॉन हायपोटेनियस AC. AB अपॉन AC, हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. ठीक. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस असं होतं.
साईन म्हणजे आपल्याला माहिती आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग अपोजिट साइड आहे AB आणि हायपोटेनियस आहे AC. मग आता साइन थिटा इज इक्वल टू AB अपॉन AC आणि आपल्याला माहिती आहे AB अपॉन AC. साइन थिटाची एक व्हॅल्यू आपल्याला हे पण दिलेली आहे 5 अपॉन 13. जे साइन थिटा म्हणजे 5 अपॉन 13 दिलेला आहे आणि साइन थिटा म्हणजे AB अपॉन AC हे आपण फिगरवरून काढलेले आहे. याचा अर्थ हा झाला की AB ची व्हॅल्यू ही 5 घेऊ आपण आणि AC ची व्हॅल्यू ही 13 घेऊ. हे या पटीमध्ये आहे. याचा अर्थ AB ची व्हॅल्यू परफेक्ट 5 नाही आहे, 5x आपण घेऊ शकतो आणि AC ची व्हॅल्यू 13x घेऊ शकतो. मात्र ते x असं न मानता सरळ आपण घेतलं AB 5 पट आहे आणि AC हे 13 पट आहे. हे माझ्या मते तुमच्या लक्षात आलेलं असेल फिगरवरून. हा, मग आता AB आणि AC ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. AB आहे 5, AC आहे 13. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, बरोबर आहे. आता BC आपल्याला काढायचा आहे. तर ज्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक साइड आणि हायपोटेनियस दिलेला आहे तर दुसरी साइड आपल्याला पायथागोरस थेरमने सहज काढता येते. मग आपण काय अप्लाय करू इथे पायथागोरस थेरम. नाउ बाय पायथागोरस थेरम इथे अप्लाय करा. काय होईल AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर म्हणजे 13 स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. AB ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 5 स्क्वेअर प्लस BC ची व्हॅल्यू आहे जे आपल्याला काढून दाखवायची आहे. मग आता 13 स्क्वेअर 169 इज इक्वल टू 5 स्क्वेअर 25 प्लस BC स्क्वेअर. मग आता काय होईल 169 मायनस 25 हे जे प्लस 25 आहे ते या बाजूला आले मायनस 25 आणि इथे होईल BC स्क्वेअर जसेच्या तसे. 169 मायनस 25 जर आपण 169 मधून 25 ला मायनस केलं तर 9 मायनस 5 4 6 मायनस 2 4 आणि 1 जसेच्या तसे 144 इज इक्वल टू BC स्क्वेअर. तर आपल्याला माहिती आहे 144 इज द स्क्वेअर ऑफ 12 म्हणून 12 स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर असं आपण म्हणतो. स्क्वेअर दोन्ही बाजूचे कॅन्सल होईल म्हणजे 12 इज इक्वल टू BC. BC ची व्हॅल्यू तुम्हाला आता मिळाली 12. BC ची व्हॅल्यू काय मिळाली 12. आता BC ची व्हॅल्यू 12 मिळाली म्हणजे त्या ट्रायंगलच्या तीनही साइडची लेंथ तुम्हाला मिळाली. ट्रायंगलच्या जर तीनही साइडची लेंथ तुम्हाला मिळाली तर आता याच्या आधारावर आपण सहज रेशो काढू शकतो. पहिला आहे cos थीटा. cos थीटा इज इक्वल टू आता cos थीटा तर हाच आहे. cos थीटा म्हणजे काय होतं ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे BC अपॉन AC. BC अपॉन AC. BC ची व्हॅल्यू काय आहे 12 आणि AC ची व्हॅल्यू आहे 13. cos थीटा ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 12 अपॉन 13. पुढे आपल्याला काढायला सांगितलंय tan थीटा. tan थीटा म्हणजे काय होतं थीटा आहे हा अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड म्हणजे AB अपॉन BC. AB अपॉन BC. AB ची व्हॅल्यू आहे 5 BC ची व्हॅल्यू आहे 12. 5 अपॉन 12. त्यानंतर cot थीटा. cot थीटा म्हणजे काय होतं ऍडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड. 12 म्हणजे BC अपॉन AB. BC अपॉन AB म्हणजेच होईल 12 अपॉन 5. त्यानंतर sec थीटा काढायचा आहे. sec थीटा इज इक्वल टू हायपोटेनियस अपॉन ऍडजेसंट साइड. थीटा आहेत ना मग थीटाच्या ह्या बाबतीत जर पाहिलं तर हायपोटेनियस अपॉन थीटाची ऍडजेसंट साइड BC. AC अपॉन BC. AC अपॉन BC म्हणजेच होईल 13 अपॉन 12. आणि शेवटची व्हॅल्यू आपल्याला काढून दाखवायची आहे कोसेक थीटा. कोसेक थीटा म्हणजे काय होईल हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड
AC अपॉन AB, AC अपॉन AB म्हणजेच 13/5. या पद्धतीने आपण एका रेशोवरून एक रेशो दिला होता, यावरून उर्वरित 5ही रेशोच्या व्हॅल्यू काढून दाखवल्या. हे काढत असताना आपण पायथागोरस थेरमचा उपयोग केलेला आहे. असे सहज आपल्याला एक्झाम्पल सोडवता येतात. मग हे जे 6 रेशो आहे, 6 पैकी कोणताही एक रेशो दिलेला असेल तरी कोणतेही 5 रेशो तुम्हाला काढता येतात. जर समजा तुम्हाला tan थीटाची व्हॅल्यू दिली असती तर तुम्ही अशी मांडणी करायला पाहिजे, त्यानंतर पायथागोरस थेरम अप्लाय करायला पाहिजे. एक व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळेल, मग तीनही व्हॅल्यू तुम्हाला एकदा इथे मिळाल्या की नंतर मग साइन, कॉस, कॉट, सेक, कोसेक सर्व रेशो काढता येतात. म्हणजे ह्या 6 पैकी कुठलाही एक रेशो दिला असेल तर 5ही रेशो तुम्हाला काढता येतात. त्यासाठी तुमचे जे बेसिक पहिले 6 फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला यायला पाहिजे. हे एक्झाम्पल याच पद्धतीचं आहे. इथे पहा काय म्हटलेलं आहे, इफ tan थीटा इज इक्वल टू 2/√3, tan थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 2/√3, तर cos थीटा आणि sin थीटा काढून दाखवा म्हणते. इथे याच पद्धतीने काढायचं. आपल्याला माहिती आहे इथे सुद्धा आपण एक ट्रायंगल घेऊ. राईट अँगल ट्रायंगल घेऊ. ट्रायंगलला नाव आपल्या सोयीनं कुठलंही PQR असं देऊ. अँगल Q 90 आहे आणि अँगल R ला आपण थीटा म्हणू. ठीक आहे, म्हणजे आपण असं म्हणू इन ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री आणि अँगल R इज इक्वल टू थीटा. मग याच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो, व्हॅल्यू कोणती दिलेली आहे आपल्याला, tan थीटा. तर tan थीटा म्हणजे आपल्याला माहिती आहे काय होतं, tan थीटा म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड, म्हणजे PQ अपॉन QR, PQ अपॉन QR. आणि आपल्याला tan थीटाची व्हॅल्यू दिलेली जी आहे ती काय आहे 2/√3. याचा अर्थ हा झाला की tan थीटा म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड, म्हणजे अपोजिट साइड 2 आहे, PQ ची व्हॅल्यू 2 आहे आणि QR ची व्हॅल्यू √3 आहे. याच्या आधारावर आपण असे लिहू शकतो PQ इज इक्वल टू 2 आणि QR इज इक्वल टू √3. ठीक आहे, ह्या दोन व्हॅल्यू तुम्हाला आता माहिती आहे. तर आता PR ची व्हॅल्यू तुम्हाला पायथागोरस थेरमने सहज काढता येईल. मग तुम्ही काय म्हणाल, नाव ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आहेत आपल्याला माहितच आहे बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम आपण या ठिकाणी अप्लाय करू. पायथागोरस थेरम आपल्याला काय सांगतो, PR² इज इक्वल टू PQ² प्लस QR². PR² जी व्हॅल्यू काढून दाखवायची आहे इज इक्वल टू PQ² 2² प्लस QR² √3². √3² असं लिहायचं. PQ ची व्हॅल्यू 2 आहे, मग PQ² आहे म्हणून 2² प्लस QR ची व्हॅल्यू √3 आहे म्हणून QR² आहे म्हणून √3². काय होईल आता, PR² इज इक्वल टू 2² किती होता 4 प्लस √3² होईल 3, म्हणजे PR² होतं 7 आणि PR म्हणजेच काय होईल √7. काय होईल √7, म्हणजे इथे तुम्हाला PR ची व्हॅल्यू मिळाली. PR ची व्हॅल्यू मिळाली √7. तीनही व्हॅल्यू मिळाली. आता सहज तुम्हाला सोडवत असताना तुम्ही आता काय म्हणाल, नाव cos थीटा आणि sin थीटा काढून दाखवायचं आहे. cos थीटा, cos थीटा म्हणजेच काय होतं, थीटा हा घ्यावा लागेल. अपोजिट साइड आपला cos थीटा म्हणजेच काय होतं, ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्युअस, म्हणजे QR अपॉन PR. QR अपॉन PR. QR ची व्हॅल्यू आहे √3, PR ची व्हॅल्यू आहे √7. √3 अपॉन √7 हे तुम्ही असंही लिहू शकता, पूर्ण रूट मध्ये √3 अपॉन 7. त्यानंतर साइन थीटा काढून दाखवायचा आहे. साइन थीटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युअस, PQ अपॉन PR. PQ अपॉन PR म्हणजेच काय होईल
2/√7 2/√7 साइन थिटाची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 2/√7. या पद्धतीने तुम्हाला एक टॅन थिटा रेशो दिलेला होता. कॉस थिटा आणि साइन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला विचारली होती. कॉस थिटाची व्हॅल्यू आहे √3/√7 आणि साइन थिटाची व्हॅल्यू आहे 2/√7. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येईल. हा जो तुमचा प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट मधला जो क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 8.2 जो आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे तिथे टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलमध्ये 9 एक्झाम्पल्स आहेत. देयर आर 9 एक्झाम्पल्स वी हॅव टू सॉल्व. अतिशय सोपा क्वेश्चन आहे ज्यामध्ये तुम्हाला साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा असं दिलेलं आहे. या तीन पैकी साइन, कॉस, टॅन पैकी एक व्हॅल्यू दिलेली आहे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये एक व्हॅल्यू दिलेली आहे कॉस थिटाची. तुम्हाला तिथे साइन थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू काढून दाखवायची आहे. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, तिथे तुम्हाला कॉस थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. हे एक्झाम्पल सोडवत असताना हा टेबल असा सोडवायचा नाही आहे, डायरेक्ट टेबल नाही सोडवायचा. ते एक्झाम्पल या पद्धतीने सोडवायचे. जसं या एक्झाम्पल मध्ये या पद्धतीने लिहायचं. टॅन थिटाची जर व्हॅल्यू दिली असेल तर टॅन थिटा आणि काढायचं काय आहे तर कॉस थिटा, साइन थिटा असं लिहून घ्यायचं आणि मग एक्झाम्पल सोडवायचं. तुम्हाला 2 रेशो मिळतील. असं एक एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं असे 9 एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत. याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 सुद्धा याच पद्धतीचा आहे. तो सुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे. म्हणजे तुम्हाला या प्रॅक्टिस सेट 8.2 मधला क्वेश्चन नंबर 1 मधले 9 एक्झाम्पल आणि क्वेश्चन नंबर 3 मधलं एक एक्झाम्पल आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक एक्झाम्पल आहे ते सोडवायचे. म्हणजे ऍज अ होमवर्क यू हॅव टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 8.2 मधला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला सोडवायचा आहे. ठीक आहे. मग राहिला क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 हा मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत.